एका मुलीचे नवीनच लग्न झाले. लग्न मात्र अगदी थाटात झाले. पण त्याच लग्नाच्या पहिल्या रात्री ती नवरी नटून आपल्या पतीची रूममध्ये वाट बघत होती. या दिवसाची ती खूप वाट बघत होती. आता रात्र झाली होती आणि तिचा नवरा खोलीत आला. पण त्याच वेळी त्याच्यासोबत त्याचे 4 भाऊसुद्धा खोलीत आले. आणि पुढे त्या 5 भावांनी आळीपाळीने नवरीसोबत काय केलं ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गरीब कुटुंबातील 19 वर्षीय वैदेहीचे लग्न एका अतिशय श्रीमंत आणि प्रभावशाली घराण्यात झाले होते. तिचे वडील आर्थिक अडचणीत असल्यामुळे हा विवाह ठरवण्यात आला होता. लग्नानंतर वैदेही जेव्हा त्या मोठ्या वाड्यात आली तेव्हा तिच्या मनात अनेक प्रश्न आणि भीती होती. कारण त्या घरात 5 सख्खे भाऊ एकत्र राहत होते. गावभर त्यांच्या नावाचा दबदबा होता आणि लोक त्यांना मोठ्या आदराने पाहत होते. लग्नाची पहिली रात्र होती. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. वैदेही आपल्या खोलीत एकटी बसून भविष्याचा विचार करत होती. काही वेळाने दरवाजा उघडला आणि तिच्यासमोर त्या घरातील 5ही भाऊ आले. त्यांना पाहून ती घाबरली. मात्र पुढच्याच क्षणी तिला जाणवले की त्यांच्या नजरेत कठोरपणा नव्हता, तर तिच्याबद्दल आदर आणि आपुलकी होती. घरातील सर्वात मोठा भाऊ विराज पुढे आला आणि शांत आवाजात म्हणाला, "घाबरू नकोस. या घरात तुला नेहमी मान आणि सन्मान मिळेल." त्याच्या शब्दांनी वैदेहीच्या मनातील भीती थोडी कमी झाली. इतर भावांनीही तिच्याशी प्रेमाने संवाद साधला. त्या रात्री कोणतीही मोठी घटना घडली नाही, पण एका नव्या नात्याची सुरुवात मात्र झाली. दिवस पुढे सरकत गेले. वैदेहीला हळूहळू त्या घरातील वातावरण समजू लागले. 5ही भाऊ तिची काळजी घेत होते. तिला कोणतेही कष्टाचे काम करू दिले जात नव्हते. तिच्या प्रत्येक गरजेची काळजी घेतली जात होती. त्यामुळे सुरुवातीची भीती हळूहळू विश्वासात बदलली. एके दिवशी पावसाळ्यातील संध्याकाळी वाड्यात वीज गेली. बाहेर जोरदार पाऊस सुरू होता. वैदेही स्वयंपाकघरात काम करत असताना 5ही भाऊ शेतातून परत आले. सर्वजण पूर्ण भिजलेले होते. त्यांनी तिच्यासोबत बसून गप्पा मारल्या. त्या शांत वातावरणात वैदेहीला प्रथमच जाणवले की हे लोक फक्त सामर्थ्यवान नाहीत, तर मनानेही मोठे आहेत. काळ जसजसा पुढे गेला तसतसे वैदेही आणि त्या कुटुंबातील नाते अधिक घट्ट होत गेले. गावात लोक त्या घराला ताकदीचे प्रतीक मानत होते. पण वैदेहीसाठी ते प्रेम, सुरक्षितता आणि विश्वासाचे घर बनले होते. तिच्या आयुष्यातील संघर्ष आणि गरिबीच्या आठवणी हळूहळू मागे पडू लागल्या. काही महिन्यानंतर वैदेही त्या वाड्याचा अविभाज्य भाग बनली. गावातील लोकही तिचा आदर करू लागले. ज्या मुलीने भीतीने त्या घरात पाऊल ठेवले होते, तीच मुलगी आता आत्मविश्वासाने त्या घराची जबाबदारी सांभाळत होती. वैदेहीची ही कथा दाखवून देते की कधीकधी आयुष्याची सुरुवात भीतीने होते, पण विश्वास, आदर आणि माणुसकी यांच्या जोरावर त्याच प्रवासाचे रूपांतर सुंदर नात्यांमध्ये होऊ शकते.